स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे। 2022मध्ये निर्भय फाउंडेशनचे देवेंद्र बुथडा यांनी नाशिक न्यायालयात याचिका दाखल केली होती। या संदर्भात बुथडा यांच्या बाजूने ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी न्यायालयात बाजू मांडली। या संदर्भात जाणून घेऊया की नक्की न्यायालयात काय झाले, न्यायालयाने काय म्हटले आहे। सर, काय सांगताल? निर्भय फाउंडेशनचे देवेंद्र बुथडा यांनी ही याचिका दाखल केली होती। या संदर्भात माननीय खासदार आणि विरोधी पक्षनेता भारत सरकार यांचे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंगोलीमध्ये 2022मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, नंतर एक जाहीर सभा घेतली। त्याच्यामध्ये त्यांनी सावरकरविषयी काही आक्षेपार्ह विधानं केली। त्या संदर्भात निर्भय फाउंडेशन ही सावरकरांच्या विचारावर चालणारी संस्था आहे आणि त्याचे देवेंद्र बुथडा हे अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या मनाला ते अत्यंत हर्ट झालं की जी सत्य परिस्थिती नाही आहे ती लोकांसमोर मांडली जाते आणि लोकांना त्याच्यामधनं कन्फ्युजन होतं। त्याचे असे काही वक्तव्य होते की सावरकर हे माफीवीर आहेत, नंतर सावरकर काही दिवसच तुरुंगात राहिले। तर असे अनेक वक्तव्य होते। सावरकर हे BJPचे जीन आहेत। तर ह्या अनेक गोष्टी आम्ही कोर्टासमोर नंतर मांडल्या आणि कोर्टाला दाखवलं की BJPची स्थापनाचं वर्ष काय होतं आणि सावरकरांचा मृत्यूचा काळ काय होता। तर याचा BJPचा आणि सावरकरांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही। BJP हा पक्षच नंतर स्थापन झाला, त्याच्यामुळे ते BJPचे जीन होते हे म्हणणं कुठेच व्यवहार्य नव्हतं। कोर्टाने ते आमचं म्हणणं मान्य केलं। माफीवीर हा खूप मोठा प्रोपोगंडा सावरकर विरोधकांकडून चालवला जातो आहे आणि ते पत्र जे आहेत जे त्यांनी जेल प्रशासनाला लिहिलेली होती त्याच्यामध्ये युअर ओबिलाइज सर्वंट असा शब्द वापरला जायचा। तर हा शब्द महात्मा गांधींनी पण इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिताना वापरलेला होता। तर ते पत्र पण आम्ही दाखवलं। 1910 सालचा नॅशनल हेरॉल्ड पेपर हा न्यूयॉर्कमधनं पब्लिश झाला होता। तो 1910चा पेपर आम्ही हेरॉल्ड पेपर जोडला। त्याच्यामध्ये इंग्रजांनी सांगितलं होतं की हे सगळ्यात मोठा धोका आहे इंग्रज सरकारला सावरकरांपासून आणि त्यांना जन्मठेप नाही फाशी व्हायला पाहिजे, हे हेरॉल्डचं आर्टिकल होतं। तर ते इंग्रजांचे हस्तक कसे काय असतील? तर अशा अनेक गोष्टी आम्ही कोर्टासमोर मांडल्या। त्याच्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःलाच पदवी देऊन घेतली स्वातंत्र्यवीर, हा पण एक खोटा प्रोपोगंडा केला गेला। त्याच्यात माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांनी लिहिलं आहे आणि त्यात त्यांनी कुठेही स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हटलेलं नव्हतं। तर अशा अनेक गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर हे जे उद्बोधन आहे ते आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी त्यांना दिलेलं आहे एका पत्रामध्ये। जेव्हा सावरकरांची जन्मशताब्दी साजरी करायची होती तेव्हा इंदिरा गांधींनी पत्र लिहिलं आहे की आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकर जी का योगदान हम भूल नहीं सकते। तर स्वतः इंदिरा गांधींनी ते म्हणणं मांडलं होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कोर्टासमोर ठेवल्या, कोर्टाने त्या मान्य केल्या आणि कोर्टाने ऑर्डरमध्ये म्हटलं की पेट्रोइट विनायक दामोदर सावरकर, म्हणजे कोर्टाने सुद्धा मान्य केलं की ते देशभक्त आहेत। म्हणजे कोण डाऊटच नाही मग कोणाच्या मनात की ते देशभक्त ते आहेत का नाही। परंतु हा संभ्रम निर्माण केला जातो खोट्या कागदपत्रावर, खोटे काहीतरी पत्र काढायचे 100 वर्षापूर्वीचे 70 वर्षापूर्वीचे आणि त्याच्यावर प्रोपोगंडा निर्माण करायचा। याविरुद्ध ती केस होती आणि राहुल गांधींना जे महाराष्ट्रातनं सल्ला देत आहेत ते चुकीचा सल्ला देत आहेत। आता या समन्सच्या निमित्ताने त्यांना नाशिकला यावं लागेल, सावरकरांची जन्मभूमी ते बघतील आणि कदाचित त्यांच्या विचाराचं परिवर्तन होईल, हा उद्देश या केसमागे आहे। न्यायालयाने आता समन्स राहुल गांधी यांना बजावल्याने एकूणच आता त्यांची टीम न्यायालयीन कसा लढा देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।